नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत. 8-8-8 हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर आज आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर 8-8-8 हे नेमकं काय आहे? तर हा एक जीवन प्रवास आहे किंवा आपल्या वेळेची कशा पद्धतीने विभागणी करावी त्यासाठीचं एक सूत्र आहे. मग याच्यामध्ये 8-8-8 असं का केलेलं आहे? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे 8 तास झोप, त्यानंतर राहिलेले 8 तास आपलं जे काही डेली रुटीन असेल, मग तो तुमचा व्यापार असेल, तुमचा नोकरी असेल किंवा तुमचा इतर काही व्यवसाय असेल तर तो 8 तास करायचा. आणि राहिलेले जे 8 तास आपल्याकडे उरलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा किंवा जादा काहीतरी काम केलं पाहिजे. मग ती तुमची आवड आहे, ती तुम्ही बिझनेससाठी वापरू शकता, तुम्ही वाचनासाठी वापरू शकता, तुम्ही तुमचे छंद जोपासण्यासाठी वापरू शकता. तर अशा पद्धतीचा हा 8-8-8चा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला जर आपण आयुष्यामध्ये वापरला तर आपण आपल्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. पण हा वेळेचा फॉर्म्युला असल्यामुळं त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणं खूप महत्वाचं आहे. तसं तर 8 हा आकडा अशुभ आपल्याकडे मानला जातो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडं अष्टप्रधान मंडळ होतं, त्यांची राजमुद्रा अष्टकोनी होती, त्यांची जी काही मेल्यानंतर जी काही छत्री बांधण्यात आलेली आहे ती सुद्धा अष्टकोनी प्रकारामध्ये मोडते. तर तुळजापूरचे प्रसिद्ध इतिहास संशोधक सतीश कदम यांनी अष्टयोगात शिवराय या पुस्तकामध्ये छत्रपतींच्या जीवनामधील 8 या शब्दाचा किंवा 8 या अंकाचा किती महत्वाचं स्थान आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपणही आपले जे काही वेळेचं नियोजन आहे ते 8-8-8 या सूत्रामध्ये विभागून घ्यावं. त्याच्यामध्ये 8 झोपेची वेळ खूप महत्वाची आहे. त्यानंतर जे 8 राहिलेले 8 तास आहेत ते तुम्ही तुमचं जे काही रेग्युलर वर्क आहे ते करू शकता. आणि राहिलेले 8 तासाचा जर आपण सदुपयोग केला तर जगात सर्वात महत्वाची असणारी जी वेळ आहे ते तुमचं जीवन यशस्वी करण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल अशी आशा करूया. धन्यवाद.